म्युझिक आर्ट डान्स अकॅडमी आयोजित महिला दिनानिमित्त वंडर वुमन या कार्यक्रमामध्ये आपण आज भेटत आहोत. तर मी प्रथमतः तुमच्या सर्वांची ओळख करून देतोय. आज आपण साधना संगवे जे ॲडव्होकेट आहेत यांच्याकडे आलो आहोत आणि आज आपण विविध प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारत आहोत. नमस्कार. म्युझिक आर्ट डान्स हे विकास गोसावी सर व त्यांच्या टीमची जी इन्स्टिट्यूट आहे यांच्यातर्फे आयोजित वंडर वुमन या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. तुम्ही महिलांच्या आर्थिक विकासासाठी काय काम करता व त्यांच्या सक्षमीकरणासाठी काय करता येईल किंवा काय नियोजनबद्ध कार्यक्रम असतात किंवा काय शासनाच्या सुविधा आहेत याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकाल? सर्वप्रथम मला हे सांगायला आवडेल की सोलापूर शहरामध्ये कन्नड भाषिक, तेलुगू भाषिक आणि मराठी भाषिक या तिन्ही भाषेतील लोक राहतात आणि या सगळ्यांमध्ये खूप मोठं टॅलेंट आहे. विशेषतः महिलांमध्ये मला सांगायला आवडेल की जेव्हा मी ॲक्च्युली फील्डवर काम करते तेव्हा मला जाणवतं की अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या वस्तू सेवा यांची गणना होईल असं टॅलेंट इथे आहे. थोडंसं त्यांना पुश करण्याची गरज आहे, खास करून महिलांना. जेव्हा त्या आर्थिक सक्षमीकरणाचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा एखादा व्यवसाय जर त्यांनी करायचं ठरवलं तर त्यामध्ये त्यांना दोनच अडचणी येतात की एकतर कस्टमर जो बेस असतो बाजारपेठमध्ये त्यांच्या वस्तूचा जो उठाव असतो तो जर तितका प्रमाणात झाला नाही तर काय करायचं आणि दुसरं की भांडवल. या दोन विषयानं असं होतं की कधी कधी त्या मागे खेचल्या जातात. फक्त याची जर काही आपल्याला उपाय करता आली, याच्यावर काही सोल्युशन काढता आलं तर महिलांचं आर्थिक सक्षमीकरण व्यवसायाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. माझा एक 500-550 महिलांचा एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. यामध्ये माझा भर या गोष्टीवर आहे की ज्या महिला गृहउद्योग करतात, काही छोटे मोठे घरगुती व्यवसाय करतात, मग तो लोणचे, पापड हे आपलं नेहमीचं, शेंगा चटणी असो, विविध चटण्या, काही जे काही त्या घरगुती करू शकतात, यांचा बिझनेस जो करतात तर ते असेल किंवा ड्रेस मटेरियल, साड्या, ज्वेलरी, विविध सेवा किंवा LIC एजंट्स, असे खूप छोट्या छोट्या महिला कामं करतात या गोष्टीतून. तर यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या प्रत्येक दिवशी आपण काय करतो त्याची माहिती देतात आणि ज्यांना गरज असते ते त्यांची सेवा मागतात आणि त्या त्यांना प्रोव्हाइड करतात. तर या माध्यमातून आमचा खूप चांगला एक प्रयत्न सुरू आहे. याचाच एक पुढचा भाग म्हणून मी नवरंग एक्झिबिशन हे दिवाळीच्या एक आसपास असं एक नवरंग एक्झिबिशन आयोजित केलं होतं. त्यालाही खूप छान रिस्पॉन्स सोलापूरकरांनी दिला आणि मला आता इथून सुद्धा पुढे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच काम करायचं आहे. सहकार क्षेत्र खूप मोठं आहे, तिथेही महिलांचं खूप योगदान गरजेचं आहे. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट. महिलांचं जेव्हा आपण आर्थिक सक्षमीकरण म्हणतो तेव्हा आपल्याला एकच गोष्ट अभिप्रेत आहे की एखादी महिला नोकरी करते किंवा एखादा व्यवसाय करते आणि ती पैसे कमवते, तर याच्यामध्ये आपल्याला वाटतं अरे ती पैसे कमवते म्हणजे ती आर्थिक सक्षम झाली. पण असं नाहीये. खऱ्या अर्थानं जेव्हा महिलेला स्त्रियांना आपण कमवलेले, आपण जे पैसे कमवतो ते जेव्हा खर्च करण्याचा अधिकार मिळेल तेव्हा खऱ्या अर्थानं ती आर्थिकरित्या सक्षम झाली असं मी म्हणेन. घरातील जेव्हा आर्थिक नियोजनाचा भाग असेल तेव्हा तिचं म्हणणं जेव्हा कन्सिडर गृहीत केलं धरलं जाईल, जाईल. गृहीत धरलं जाईल, तेव्हा आर्थिक सक्षमीकरण झालं असं मी म्हणेन. म्हणजे महिला कमवत आहेत पण त्यांना अधिकार नाही आहे की ते खर्च स्वतःच्या मर्जीने करू शकतात किंवा स्वतःसाठी करू शकतात. एक्झॅक्टली असं होत आहे सध्या चित्र. ते आणि जेव्हा असं होत नाही, असं माझ्या बघण्यात भरपूर अशा महिला आहेत की ज्या कमवतात खरं, जेव्हा त्यांना काही गरज असते पैशाची तेव्हा त्या अगदी 100-500 रुपयेसाठी सुद्धा घरात म्हणतात तरी मला गरज आहे, मला एवढे पैसे हवेत. हे चित्र कुठेतरी समाजाचं बदलणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे बरेचसे महिला काही सरकारी क्षेत्रात आहेत, काही प्रायव्हेटमध्ये आहेत, काही दुकानात जात आहेत, प्लस ते घरचं काम करून करतायत. पण त्यांना त्यांचे अधिकार, जसं भारत सरकारने बऱ्याचशा योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी, पण त्यांना त्यांची जाणीव कशा पद्धतीने मिळवता येईल किंवा ते कुठे बघू शकतात किंवा माहिती मिळवू शकतात? यासाठी एक आहे की सेल्फ अवेअरनेस. तुम्ही थोडंसं या गोष्टींकडे की आपल्या समाजात काय सुरू आहे, आपल्या शहरात काय आहे, की देशात, राष्ट्रात आपल्या एक जे आपण म्हणतो ना पूर्वी
न्यूज ऐकायची, बातम्या जसं वाचणे हा, वगैरे. हे आता कमी होत चाललंय. रेडिओला तर आपल्या सतत कानावर पडायचे की बातम्या असायच्या सतत. तर आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी महिला वेळ काढतात. तर मग थोडं एक 15-20 मिनिटं सकाळी जेव्हा पेपर येतो तेव्हा काय चाललंय आजूबाजूला, याच्यावर थोडं जरी तुम्ही दृष्टिक्षेप टाकला तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच योजना असतात. सरकारच्या बऱ्याच योजना महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी आहेत. तर त्याचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता. यासाठी महिला समाज कल्याण आपलं विकास मंडळ आहे. महिला व बाल विकास कल्याण मंडळ आहे. शिवाय आणखीन बऱ्याच अशा गोष्टी आहेत की महिलांना अनुदान मिळतं, शासकीय अनुदान आर्थिक मिळतं. पण या संदर्भात थोडी नीट माहिती जर घेऊन तुम्ही जर व्यवसाय सुरू व्यवसाय सुरू करायला. करायचा प्रयत्न केला तर त्याला नक्कीच हातभार मिळू शकते. महिला दिनानिमित्त आजकालच्या ज्या तरुण मुली किंवा महिला आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मला या गोष्टीबद्दल असं म्हणायचं की आज तरुण तरुणी सर्व खूप उच्च शिक्षित आहेत महिला, आणि चांगल्या कंपनीमध्ये, IT मध्ये मुख्यत्वे करून किंवा इतरही सगळ्या क्षेत्रात अगदी उच्च पदावर कार्य करत आहेत, देशात आणि देशाबाहेर देखील. परंतु जेव्हा एवढा आपण यशाच्या शिखरावर जेव्हा विहार करत असतो तेव्हा एक अशी मला नेहमी खंत जाणवते की यांना आपल्या मातीची जी नाळ आहे ती ह्यांनी तोडली नाही पाहिजे. आपल्या समाजाला आपण काही देणं लागतो, ही भावना, दातृत्वाची भावना, ही थोडी डेव्हलप होणं आवश्यक आहे. त्यासाठी जाज्वल्य देशप्रेम आवश्यक आहे. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीलाच हे देशप्रेम जागृत न देशप्रेम होता. येते, याचं काय, याला मला जास्त याचं कौतुक वाटत नाही. सदोदित आपण की आपण काय करू शकतो, आपल्या लोकांसाठी आपण काय करू शकतो. तर ही गोष्ट थोडीशी, या गोष्टीबद्दल तरुण तरुणींनी जागरूक होणं हे मला आवश्यक वाटतं. आणि त्यासाठी जर त्यांच्याकडून प्रयत्न झाले तर एवढा एक सामाजिक विकास सर्वांगाने एवढा झपाट्यानं होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद मॅडम. तुम्ही आज महिला दिनाच्या औचित्यानिमित्त आज सर्वच महिलांना हा छान प्रकारे उपदेश दिलात, माहिती सांगितलात. त्याबद्दल मी म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीकडून आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.